सोलापूरकरांनो, आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन आली आहे मनोरंजन नगरी. लहान मुलांसाठी खास ऑफर. अवघ्या 100 रुपयात तब्बल 5 सुपरहिट गेम्स, वॉटर बोट, मिकी माउस, ट्रेन, जम्पिंग जपांग आणि ड्रॅगन राईड. याशिवाय कमी दरात मोठ्या मुलांसाठी थरारक ब्रेक डान्स राईड. दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू. मग वाट कसली पाहताय? आजच या आणि धमाल मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्या. मनोरंजन नगरी, होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. संपर्क 9096521330. सोलापूर येथील नई जिंदगी परिसरातील कस्तुरबा नगर येथील श्री बसवारूढ मठ हा गेल्या सुमारे 52 वर्षांपासून श्रद्धा, शांतता आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. दररोज पूजा अर्चा, धार्मिक प्रवचने तसेच गुरुपौर्णिमेसह विविध धार्मिक कार्यक्रम येथे अत्यंत शांततेत पार पडतात. मात्र 19 जुलै 2026 रोजी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे मठ परिसरासह शहरात खळबळ उडाली असून या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शिवानंद अण्णाप्पा मोपगार यांच्या म्हणण्यानुसार रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 9:30 वाजण्याच्या सुमारास एक महिला श्री बसवारूढ मठासमोर आली. तिने मठातील सेवक अदृश्य खरात यांच्याकडे एक चिठ्ठी देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी ती स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर संबंधित महिलेने मठाच्या कंपाऊंडच्या भिंतीवरून ती चिठ्ठी आत फेकली आणि तेथून निघून गेली. हा संपूर्ण प्रकार मठ परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यानंतर मठातील सेवकाने ती चिठ्ठी व्यवस्थापनाकडे दिली. चिठ्ठीतील मजकूर हिंदी भाषेत असून त्यामध्ये मंदिर को उडाने वाले हैं असा गंभीर स्वरूपाचा उल्लेख आढळून आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच त्या चिठ्ठीत काही राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि विमानतळासंदर्भातील काही संदर्भहीन व अर्धवट उल्लेख असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या मजकुरामागील नेमका उद्देश काय याबाबत मठ प्रशासन संभ्रमात आहे. फिर्यादीच्या जबाबानुसार संबंधित महिलेचे नाव मेहरुन्निसा लाडलेसाब शेख, राहणार सिद्धेश्वर नगर, भाग 3, नई जिंदगी, सोलापूर असे नमूद करण्यात आले आहे. फिर्यादीने म्हटले आहे की संबंधित महिलेने चिठ्ठीत मंदिर को उडाने वाले हैं असा मजकूर लिहून मंदिर उडून देण्याची धमकी दिली असून त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत तिच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून संबंधित महिलेची चौकशी सुरू आहे. चिठ्ठीतील मजकुरामागील उद्देश, त्यातील धमकीचे स्वरूप आणि इतर उल्लेखांचा नेमका संदर्भ काय याचा तपास पोलीस करत आहेत. गेल्या 52 वर्षांपासून श्रद्धा, विश्वास आणि सामाजिक सलोखा जपणाऱ्या श्री बसवारूढ मठाशी संबंधित ही घटना अत्यंत संवेदनशील मानली जात असून तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणाचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत तपासाच्या निष्कर्षाची प्रतीक्षा करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. दरम्यान घडलेल्या प्रकरणाबद्दल मठाचे महाराज श्री शिवपुत्र यांनी अधिक माहिती दिली आहे. महाराज, काय घटना काय घडली, केव्हा घडली आणि काय तुमचं म्हणणं काय? नमस्कार. परवा दिवशी सकाळी इथं मठाचे पुजारी पूजा करत असताना एक महिला बाहेर फिरत होती. त्यानं त्याला बोलावले आणि हे चिठ्ठी घे आणि महाराजांना दे असं सांगत होते. आणि ते आपलं पोरगा म्हटलं की तुम्हीच आहात, महाराजांना भेटा असं म्हटल्यावर नाही 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 तर म्हणत त्या चिठ्ठी इथंच टाकून गेले. आणि त्या चिठ्ठी उघडल्यावर त्यात मंदिर को उडाने वाले हे असं त्या चिठ्ठीत होतं. अजूनही बरेच काही विषय त्याच्या आतमध्ये एक लिहिलेला आहे, एक 4 पानाचा. हे वरच्या जे आपल्या मंदिराच्या विषयावर जे लिहिलेलं आहे ते बघितल्यावर आपल्याला सगळ्यांना काहीतरी वेगळं चाललं आहे. ह्याच्या मागं कोण आहे का काय, तीच बाई हे लिहिलं आहे असं आपण डिपार्टमेंटला कळवल्यावर त्यांचं कार्यवाही सगळं चालू आहे. आणि हे कशामुळे हे करत आहेत हे नीट चौकशी व्हायला पाहिजे आणि हे आपल्या मठाला पण संरक्षण भेटलं पाहिजे असं मी सरकार आणि प्रशासनाला विनंती. सर, माझ्या माहितीनुसार गेल्या 50-60 वर्षांपासून हे मठ आहे या ठिकाणी. अशा पद्धतीचं हे जे प्रकार घडलेले आहेत यापूर्वी कधीच घडलेलं नाही सर. मग याच्याबद्दल काय तुम्हाला काय वाटतं सर? आता हे बसवड महास्वामीजींचं समाधी होऊन इथं 52 वर्ष झालं आहे, पण आजपर्यंत असं अनुचित घटना कधीच घडलेला नाही. हे पहिल्यांदा घडतोय. हे ह्याचा आम्हाला सगळ्यांना खंत आहे, हे का करायलेत हे असं म्हणून.